आणि ज्या पद्धतीनं पार्थ पवारला मावळमध्ये आसमान दाखवलं जनतेनं, त्याच पद्धतीने आम्ही युगेंद्र पवारला घरचा रस्ता दाखवू. कारण सगळं सगळं रस्तं तुम्हालाच. नेते लक्ष्मण हाके आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आज तुमचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पार्श्वभूमीवर बारामतीत दौरा आहे, काय नियोजन आहे? बारामतीमध्ये जे कार्यकर्ते निवडणुकीला सामोरं जात आहेत, उभं राहत आहेत, जी लोक संघर्षाच्या भूमिकेत आहेत, त्या लोकांना सपोर्ट करायचा आणि बारामतीच्या निवडणुकीमध्ये पंचायतीला जिल्हा परिषदला सामोरं जायचं, या हेतून आम्ही बारामतीमध्ये आलेलो आहे. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही पवार एकत्र येऊन निवडणूक लढवतात, कसं पाहताय? अहो, हे पवार कुटुंबीय एकत्रच होते, एकत्रच आहेत, एकत्रच राहणार आहेत. नगरपालिकेला बघितलेलं आहे तुम्ही, पुण्यामध्ये बघितलेलं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये बघितलेलं आहे. शरदचंद्रजी पवार गटानं जवळजवळ मागची नगरपालिकांची निवडणूक सोडून दिलेली होती. 25-30 नगरपालिकामध्ये 0 जागा शरद पवार गटाला मिळणं म्हणजे त्यांनी निवडणूक सोडलेली होती. त्यामुळे ते एकत्र आहेत, एकत्रच आहेत. फक्त महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात धुळफेक करायचं काम या बारामतीमधल्या पवार कुटुंबियांनी चालवलेलं आहे. तुम्ही पुणे जिल्हा परिषद मध्ये सर्वच्या सर्व जागा लढवणार, कसं नियोजन असणार आहे? हे बघा, पुणे जिल्हा परिषदेमध्ये मुळशी असेल, भोर असेल, वेल्हा असेल, पुरंदर असेल, बारामती असेल, आमचं दौंड असेल, इंदापूर असेल, शिरूर असेल, खेड असेल, या सगळ्या भागामध्ये, हवेली परिसर असेल, या सर्व भागामध्ये जेवढे जेवढे कार्यकर्ते सक्षमपणे निवडणुकीला सामोरं जाऊ इच्छित आहेत. काही ओबीसीच्या जागांवरती तिकीट न भेटलेले कार्यकर्ते असतील, सत्ताधारी वर्गाकडून पैसेवाल्याला तिकीट भेटतात, असे जे काही संघर्षशील कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, वर्षानुवर्ष काम करतात जनतेमध्ये राहून, त्या माणसांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आम्ही या पुण्याच्या जिल्हा परिषदेमध्ये आणि बारामतीच्या पंचायत समितीमध्ये निश्चित बनवू. युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत येत आहे, ते आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार, असं काय सांगा? युगेंद्र पवार जर कुठं निवडणुकीला उभे असतील तर आम्ही त्या परिसरामधला एक सर्वसामान्य कुटुंबामधला तरुण आम्ही त्याच्या विरोधात करू. आणि ज्या पद्धतीनं पार्थ पवारला मावळमध्ये आसमान दाखवलं जनतेनं, त्याच पद्धतीने आम्ही युगेंद्र पवारला घरचा रस्ता दाखवू. कारण सगळं सगळं रस्तं तुम्हालाच, सगळी पद तुम्हालाच. राज्यसभेचे खासदार तुम्हीच, आमदार तुम्हीच, मंत्री तुम्हीच, उपमुख्यमंत्री तुम्हीच, कारखान्याचा अध्यक्ष तुम्हीच, सगळं तुम्हालाच. अरे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. उलट पवार फॅमिलीनं पुढे आलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे की पवार कुटुंबियापैकी एकही माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद लढणार नाही. तुम्ही तर राव सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पोटावर पाय द्यायला लागलाय सरळ. बारामतीचे हे जे नेते आहेत, जे पिंपरी चिंचवडची जहागिरी समजत होते, जे पुण्याची जहागिरी समजत होते, त्यांना तिथल्या जनतेनं घाट दाखवलाय. त्यामुळे बारामती मधल्या लढाऊ कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही निवडणुकीला सामोरं जा, तरच तुमच्या आमच्या पुढचा आणि संघर्षाचा इतिहास लिहिला जातो. हाराकिरी करणाऱ्या किंवा कोणाचा तरी झेंडा घेऊन पळणाऱ्या कार्यकर्त्याचा इतिहास लिहिला जात नाही. गुलामीत गेलेल्या, खुजरेगिरी करणाऱ्या आणि मला काहीतरी दादाकडून मिळेल, मला काहीतरी साहेबाकडून मिळेल, अशा भिकेच्या आशेवर जे कोण काम करतात त्यांचा इतिहास कधीही लिहिला जाणार नाही. बारामती परिसरापुरतं बोलायचं झालं तर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलाय त्या त्या कार्यकर्त्यांचं नाव या बारामती परिसरामध्ये सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्या चेल्या चपाट्यांना, जरा स्वाभिमानानं, जरा हिमतीनं पुढे या आणि निवडणुकीला सामोरं जा. तुमच्या बरोबर आणखी कुठले कुठले पक्ष असणार आहेत? सगळे कोण शोषित वंचित सगळे आमच्या बरोबर आहेत. बसपा असेल, रासपा असेल, कोण अजून काँग्रेस, कोणी असो, जो कार्यकर्ता लढणार आहे ना, जो हिमतीनं सामोरं जायचं ना, ज्याची विजन क्लिअर आहे, ज्याला माहिती आहे मी ज्या समूहातून येतो, मी ज्या गटातून येतो, मी ज्या गावातून येतो, त्या गावाचा प्रश्न जर मला बारामतीच्या पंचायतीमध्ये मांडायचा असेल, युगेंद्र पवारला काय कळेल तुमचं? युगेंद्र पवार वायनरी बद्दल विचार करेल. पार्थ पवारला काय कळेल? पार्थ पवार पुण्यामधली जमीन कशी आपल्याला 500 रुपये मध्ये घेता येईल, किंवा दावोसला कसं जाता येईल, किंवा दुबईला कसं जाता येईल, US ला कसं जाता येईल, त्यांचं लक्ष तिकडे आहे. अरे तुमच्या ठिकाणी तुमचं तरी प्रतिनिधित्व तुम्ही करा ना, का सगळंच पवारांना देऊन टाकताय? अरे ही लोकशाही आहे आणि तुम्ही काय फक्त मत द्यायला जन्म घेतलाय का? तर तुम्ही तुमचा सुद्धा प्रतिनिधी या निर्णय प्रक्रियेमध्ये पोहोचला पाहिजे. हे लोकशाहीचं बेसिक तत्व आहे. पण बारामतीची जनतेनं काय गुलामीत गेली. विकास म्हणजे जर गुलामी असेल तर माझा त्यांना सलाम आहे. विकासाच्या नावाखाली जर तुम्ही गुलामी पत्करत असाल, आणि कुठला विकास? असमतोल विकास. आजही बारामती मधले 25 ते 30 गावं अशी आहेत, त्या गावामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी, देशाला बारामतीचं रोल मॉडेल दाखवणाऱ्या
या पवार फॅमिलीला त्या 30 गावांना पिण्याचं पाणी देता आलेलं नाही. म्हणून आम्हाला बारामतीची पंचायतीची निवडणूक लढायची. जो कार्यकर्ता लढतोय त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचंय. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही पवारांना शहरातील मतदारांनी नाकारले. आता ग्रामीण भागातील मतदार काय भूमिका घेतील? नाही नाही, ग्रामीण हे बघा, त्यांचा विजय, त्यांचा विकास, त्यांचे हजारो कोटी ते कुणाकडे जातात, कुठल्या भागात विकास करतात आणि कुणापर्यंत पोहोचतात आणि सर्वसामान्यांचं काय, या प्रश्नाचं उत्तर आजही बारामतीकरांकडे नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधायला आम्ही आज बारामतीमध्ये आलोय आणि पंचायतीच्या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जाऊ. नक्कीच हे येणाऱ्या काळात आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ताकदीने लढू असे लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय.